नंतर त्याने रिजॉईन होऊन जायचं. चला असं काही झालं नाही. राईट फोर्थ क्वेश्चन आहे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स using symbol of variation. Symbol of variation. Number 1, the wavelength of sound कंसामध्ये L and its frequency कंसामध्ये F are in inverse variation. Are in inverse variation. फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड फक्त सिंबॉलिक फॉर्म लिहायचे. द इंटेन्सिटी कंसामध्ये I ऑफ लाइट varies inversely with the square of the distance कंसा D of a screen from the lamp. मुलांना काही दिलं नाही याच्यामध्ये विशेष. आपल्याला सिम्बॉलिकली फॉर्म लिहायचा आहे. फक्त आपल्याला याची मिनिंग्स आपल्याला लक्षात आले पाहिजे. क्वेश्चन काय? राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग सिम्बॉलिक फॉर्म ऑफ व्हेरिएशन. आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म वापरायचा आहे व्हेरिएशनचा. ओके, तर पहिल्यांदा काय लिहिलेलं? वेवलेंथ ऑफ साऊंड. साऊंडची वेवलेंथ काय आहे? L. अँड इट्स फ्रिक्वेन्सी, त्याची वारंवारता फ्रिक्वेन्सी काय आहे? F. आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. हे L आणि F हे दोघही जण इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहेत. कोण कोण इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये? वेवलेंथ ऑफ साऊंड आणि फ्रिक्वेन्सी. वेवलेंथ ऑफ साऊंडला काय म्हणलं? L आणि F ला म्हणलेलं आहे, सॉरी फ्रिक्वेन्सीला म्हणलं F. L इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ F असं लिहितात. L इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ F. आलं का सर्वांच्या लक्षात? दुसरं, द इंटेन्सिटी I ऑफ लाइट varies inversely with the square of distance. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजे डिस्टन्सचा वर्ग ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. म्हणजे द इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हॅरीज इनव्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. म्हणजे जसं जसं आपण लॅम्प दूर नेला तसं तसं त्याची इंटेन्सिटी काय होणार? कमी होणार. कारण लाईट जर आपल्या खूप जवळ असेल
तर आपल्यावर जास्त प्रकाश पडणार आणि दूर असेल तर कमी प्रकाश पडणार. म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. त्याला फक्त सिम्बॉलिकली लिहायचं. कसं? इंटेन्सिटीला काय म्हणलंय? आर आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे 1 डिस्टन्सचा काय? स्क्वेअर म्हणजे डी चा स्क्वेअर. चला, या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या का तुमच्या? सांगा मला. फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं होतं. हे लिहायचं आणि इनव्हर्स म्हटल्यावर 1/d². ओके, एस सर. ओके, काही जण म्हणतात मी रिपीट करा. ठीक आहे, लक्ष द्या इकडे मुलांना. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युझिंग सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द व्हेरिएशन. व्हेरिएशनचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचंय. मुलांना ब्लर होत असेल त्याचं चिंता करू नका, रेकॉर्डिंग मध्ये क्लिअर दिसेल तुम्हाला. ब्लर जर होत असेल तर तुमच्या रेंजचा प्रॉब्लेम आहे. इथं ब्रॉडबँड असल्यामुळे शक्यतोवर व्यवस्थित चालतं. एल इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणल्यावर 1 लिहायचं. 1/f. हे आय इनव्हर्सली म्हणल्यावर 1 लिहायचं. अपॉन मध्ये काय? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजे डी चा स्क्वेअर करायचं. फक्त हे असं लिहायला, ह्याला म्हणायचं सिम्बॉलिक व्हेरिएशन. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं. ठीक आहे, एक उदाहरण घेऊया, क्लिअर होईल. कोण कोण आले बघूया. हा, d² घेतलं. व्हेरी गुड आहे बेटा. कारण या ठिकाणी काय म्हणलंय? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. इथं स्क्वेअर लिहिलं नाही, परंतु इकडं सांगितलेलं आहे. इथं सांगितलंय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, म्हणून स्क्वेअर घ्यावा लागला आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. मला वाटतं झालाय का रे? हा झालाय. हा चला, ह्याच्यातलं बरंचसं काही संपलं. टाइम, वर्क आणि स्पीड. टाइम, वर्क आणि स्पीड हे जे सगळे आहेत बघा, हे तिघजण युनिव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये आहेत. कशामध्ये आहेत? युनिव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये आहेत. ज्यांचं ब्लर होतंय त्यांनी रेकॉर्डिंग बघायची नंतर. ओके, आता रेकॉर्डिंग क्लिअरली यायली. तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर काय करणार आपण? ठीक आहे, तुम्ही ज्या ठिकाणी रेंज आहे त्या ठिकाणी बसत जा आणि तुमच्या एरियामध्ये ज्याची रेंज चांगली आहे ते कार्ड घ्या. जर तुमच्या एरियामध्ये एअरटेल चांगलं चालत असेल तर एअरटेल घ्या, जिओ छान चालत असेल तर जिओ घ्या, वोडाफोन चांगलं चालत असेल तर वोडाफोन घ्या. जे तुमच्या एरियात छान चालतं त्याला घ्या. ओके, चला आपल्या विषयाकडे येऊया आपण. टाइम, वर्क आणि स्पीड. जर मी गाडी जास्त जोरात चालवली, स्पीड वाढवली, तर मी घरी लवकर पोहोचेल का उशिरा? सांगा. लवकर जात असेल तर येस म्हणा, उशिरा जात असेल तर नो म्हणा. सांगा. मी स्पीड वाढवली तर घरी जायला मला कसं लागेल? यस. म्हणजे जर मी स्पीड वाढवली तर टाइम काय लागतो मला? कमी. टाइम काय लागतो? कमी. ठीक आहे. आता कामाच्या बद्दल, हे जे वर्क आहे, एखादं काम करण्यासाठी जर जास्त मजूर असले, एखादं काम करण्यासाठी मजुरांची संख्या जास्त असेल, मजुरांची संख्या कशी असेल? जास्त किंवा मोर,
तर टाइम कसा लागेल रे मुलांनो याला? टाइम कसा लागेल? लेस. जर एखादं काम करण्यासाठी संख्या जास्त असेल मजुरांची तर आपल्याला टाइम कसा लागेल? कमी. आणि मजुरांची संख्या जर कमी असेल तर टाइम कसा लागेल? जास्त. ओके. तर टाइम, वर्क आणि स्पीड या तिघांमध्ये कोणतं व्हेरिएशन असतं? इनव्हर्स व्हेरिएशन असतं. कोणतं व्हेरिएशन असतं? इनव्हर्स व्हेरिएशन. ओके, ठीक आहे. चला काही उदाहरणं घेऊया 7.3 चे. प्रॅक्टिस सेट 7.3. Number 1, which of the following statements are of inverse variation? खालीलपैकी कोणते विधान इनव्हर्स व्हेरिएशनचे ते आपल्याला सांगायचे. मी पहिलं विधान लिहितो. फर्स्ट एक्झाम्पल, पेट्रोल filled in the tank of a vehicle and its cost. कशाचं उदाहरण आहे हे आपल्याला विचारलंय त्यांनी. काय विचारलंय बघा? पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. जर आपण गाडीमध्ये जास्त पेट्रोल भरलं, काय केलं आपण? जास्त पेट्रोल भरलं तर आपल्याला पैसे कमी लागतील का जास्त लागतील रे? सांगा. गाडीमध्ये आपण जास्त पेट्रोल पैसे भरलं, ओके, आपण जर मोर लागेल, बरोबर आहे. म्हणजे पेट्रोलची किंमत, पेट्रोलची म्हणजे लिटर वाढवले तर पैसे सुद्धा कसे व्हायले? जास्त लागायले. या दोन्ही गोष्टी जास्त लागायले. जर या दोन्ही गोष्टी जास्त लागत असतील, तर यांच्यामध्ये कोणतं व्हेरिएशन असतं? कोणतं व्हेरिएशन असेल सांगा. 1 मिनिट, एक महत्वाचा कॉल आहे, कॉल घेतोय मी.
सॉरी मुलांना, एक जण हॉस्पिटलाइज्ड होतं, त्याच्यामुळं मला त्यांचा फोन उचलावा लागला. तर याच्यामध्ये पेट्रोलची जर लिटरची संख्या वाढवली तर आपल्याला पैसे सुद्धा द्यावे लागतील. म्हणजे हे स्टेटमेंट इनव्हर्स व्हेरिएशनचं आहे का नाही, हे कशाचं आहे, डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण आहे. दिस इज स्टेटमेंट ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन. सेकंड एक्झाम्पल, area of circle and its radius. ओके, आता वॉइस क्लिअर असेल माझा. आता क्लिअर आहे का वॉइस? येस ऑर नो? येस. ओके. तर मुलांनो, जशी जशी मी रेडियस वाढवायलो तसा तसा हा एरिया काय व्हायला, वाढायला. जर मी रेडियस वाढवत असेल तर काय वाढायला, एरिया वाढायलाय. तर ह्याला कोणतं व्हेरिएशन म्हणतात? डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतात. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे एरिया सुद्धा वाढायला आणि रेडियस सुद्धा वाढायला. व्हेरी गुड. चला, मी थोडे सोपे सोपे उदाहरण घेतले 2. आता बघूया किती लोकांना जमतं डायरेक्ट व्हेरिएशनचं का इनव्हर्स व्हेरिएशनचं सांगायचं. थर्ड, number of pipes of same size to fill a tank and time taken by them to fill the tank. इनव्हर्स व्हेरिएशन असेल का डायरेक्ट व्हेरिएशन असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, अगोदर आपण त्याच्यातले ओके सर्वज्ञ आन्सर इज द करेक्ट आहे.
पाईप्स आहेत, नंबर ऑफ पाईप्स घेतले आपण. ओके, तर नंबर ऑफ पाईप्स जे आहेत मुलांनो, त्यांचे समजा मी 10 पाईप्स घेतले. किती पाईप्स घेतले? 10 पाईप्स. तर मला टँक भरण्यासाठी 1 तास लागतो, 1 आवर. जर मी 20 पाईप्स घेतले तर मला किती वेळ लागेल सांगा? इफ आय टेक द 20 पाईप्स, अंदाजे सांगा, काही अडचण नाही. अरे पाईपची संख्या वाढवली ना. अरे तुमचं चुकायलंय मुलांनो. मला तुम्ही सांगा, पाईप घेतला आपण आणि पाईपनं आपण पाणी टाकलं. एक भांडं घेतलं आणि एका टाकीत पाणी टाकलं आणि 2 भांडे घेऊन पाण्यात टाके म्हणजे टाकीमध्ये पाणी टाकलं तर लवकर भरेल ना, म्हणजे टाइम कमी लागेल. जर तुम्ही 20 पाईप्स लावले, किती पाईप्स लावले? 20 पाईप्स, तर पाणी कमी म्हणजे कमी वेळ लागेल, अर्धा तास. आलं का लक्षात तुम्ही? जर मी 5 पाईप्स घेतले असते तर मला 2 तास लागले असते. म्हणजे जशी जशी मी पाईपची संख्या वाढवायलो तशी तशी ही संख्या काय व्हायली? कमी व्हायली. पाईपची संख्या वाढवायलो तर वेळेची संख्या काय व्हायली? कमी व्हायली. पाईपची संख्या वाढवायलो तर वेळेची संख्या कशी व्हायली? कमी व्हायली. आवाज येईना का रे? काही जण म्हणाले आवाज येईना का? येत असेल ना आवाज? ओके, हा ठीक आहे, व्हेरी गुड. तर हे कशाचं उदाहरण आहे मुलांनो? पाईपची संख्या वाढवली तर वेळ कमी लागतो. हे उदाहरण आहे इनव्हर्स व्हेरिएशनचं. कशाचं आहे? इनव्हर्स व्हेरिएशनचं. ओके, आन्सर लिहायचं इनव्हर्स व्हेरिएशन. ओके, आता आवाज क्लिअर येत असेल मुलांनो? नाव व्हॉइस इज द क्लिअर? ओके सर. तर आता या ठिकाणी कोणतं व्हेरिएशन आहे? इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन. चला, सर्वांना झालं का क्लिअर? चला, चौथं उदाहरण घेऊ. Question number 4. Number of workers on a job and time taken by them to complete the job. Complete the job. कोणतं व्हेरिएशन असेल? इनव्हर्स का डायरेक्ट? नंबर ऑफ वर्कर्स आणि एखादं काम कंप्लीट करायचंय, टाइम किती लागेल? जर मजूर 10 असतील तर 10 दिवस लागायले. 20 मजूर असतील तर किती दिवस लागतील? 5. बरोबर आहे. आणि 50 मजूर असतील तर किती दिवस लागतील? 2 दिवस लागतील. म्हणजे या ठिकाणी काय व्हायलंय? व्हेरी गुड रितेश. तर मी एक उदाहरण सांगतोय की अशा पद्धतीनं, म्हणजे कामगारांची संख्या जर वाढवली, कामगारांची संख्या काय केली मी? वाढवली, तर वेळ कसा लागतो? कमी लागतो. म्हणजे दोन्ही कोणते व्हेरिएशन आहे?
इनव्हर्स व्हेरिएशन आहे. कोणते व्हेरिएशन आहे? इनव्हर्स व्हेरिएशन. याचा आन्सर येईल इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन. ओके स्टुडंट. तर मुलांनो किती वेळ झाला बघूया. तर मुलांना आज आपण थांबूया, कारण आता हे 4 उदाहरणं संपलेत. आता काही उदाहरणं आपण उद्या घेऊ. ठीक आहे. चला मुलांनो, आजच्या दिवस आपण थांबूया. ओके स्टॉप. ओके सर्वज्ञ, बाय बेटा.